साहित्यप्रेमी रसिकांनो नमस्कार. शुभ दीपावली. रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक 2023साठी मी वर्षा किडे कुलकर्णी नागपूर माझी जीवन रंग ही कथा सादर करते. जीवन रंग. मॅडम, हे जगतापजी वॉटरप्रूफिंगचे ठेकेदार आपलं काम हेच करतात. त्यांना आपली साईट दाखवतो. सुपरवायझर रवी इंद्राणीला म्हणाला. अच्छा ठीक आहे, नीट समजावून सांगा त्यांना. काम अगदी चोख व्हायला हवं. उगाच पैसा वाया जातो नाही तर. असं होणार नाही मॅडम. तुम्हाला तक्रारीला अजिबात जागा देणार नाही. 20 वर्षापासून याच क्षेत्रात काम करतोय, जगताप इंद्राणीला आश्वस्त करत म्हणाले. ठीक आहे, नीट माप घ्या. केव्हा येणार तुम्ही? इंद्राणीने जगतापांना विचारलं. उद्यापासून मॅडम, सकाळी 11 वाजता येऊ आम्ही. ठीक आहे, त्यापूर्वी माझी सर्व कामं आटोपून घेते. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ठेकेदार जगताप त्यांच्या 3 मुलांना घेऊन ठीक 11 वाजता हजर झाले. मॅडम, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. ही मुलं सामानाची उचलखाचल करतील. फक्त तुम्ही कोणतं सामान कुठे ठेवायचं एवढंच त्यांना सांगा. मी इथेच आहे, जगताप इंद्राणीला म्हणाले. अच्छा ठीक आहे. इंद्राणी मुलांना सामानाबाबत योग्य त्या सूचना देत होती. 3 मुलांपैकी एक ठेंगण्याचा अंगठीने सडपातळ बांध्याचा मुलगा मात्र तिच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष देत नव्हता. इंद्राणीला जरा रागही आला. असा कसा हा मुलगा आपल्याच तंद्रीत काम करतोय? ती मनाशीच पुटपुटली. कामाच्या गडबडीत त्याचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नसावं अशी इंद्राणीने स्वतःच्या मनाची समजूत घातली. कारण मुलगा मात्र अतिशय तत्परतेने, चपळाईने आणि चोख काम करत होता. कामात अगदी वाघ होता. इंद्राणीला वाटलं लक्ष नसणं एखाद वेळेस ठीक आहे, पण लागोपाठ 3-4 वेळेला असंच झालं होतं. दुसऱ्या दिवशी तो मुलगा समोर नसताना ठेकेदार जगतापांच्या कानावर घालायचं तिने ठरवलं. त्याची तक्रार म्हणून नाही, पण तो असं का वागतो हे जाणून घेण्यासाठी. इंद्राणीला तशी संधी काही केल्या मिळाना. मात्र त्याच्या अशा वागण्याचा उलगडा दुसऱ्या दिवशीच झाला. जगताप कामांबाबत सूचना देताना त्या मुलाशी चिन्हांच्या सांकेतिक भाषेत बोलताना इंद्राणीला दिसले. आणि तो मुलगा मुकाबहिरा असल्याचं तिला कळून चुकलं आणि खूप वाईटही वाटलं. ठेकेदाराला विचारून तिने खात्री करून घेतली. चौकस स्वभावामुळे तिने त्या मुलाची इतरही चौकशी केली. नाव, गाव, पत्ता वगैरे. मॅडम, कोमल नाव आहे त्याचं. तो जन्मतः दिव्यांग म्हणजे मुकाबहिरा आहे. तो नावाप्रमाणेच कोमल असल्याचं इंद्राणीला जाणवलं. कोमल दिव्यांग असूनही तुम्ही त्याला मेहनतीच्या कामावर कसं काय ठेवलं जगतापजी? मॅडम, कोमल कामात चोख आहे, मेहनती आहे, कष्टाळू आहे आणि प्रामाणिक असल्यामुळे कामावर ठेवले मी त्याला. काम संपल्यावर घरी जाताना सहकारी मित्राला तर कधी ठेकेदाराला बाईकवर डबल सीट घेऊन जाताना कोमलला इंद्राणीने पाहिलं होतं. त्यावर तिने जगतापला प्रश्न केलाच. जगताप, कोमलला ऐकू येत नसताना तो बाईक कसा काय चालवतो? वाहनांचे हॉर्न कसे ऐकू येणार त्याला? त्याने वाहन चालवणे चुकीचे आणि धोक्याचे आहे हो. इंद्राणी कोमलप्रती काळजीयुक्त स्वरात पोटतिडकीने म्हणाली. मॅडम, वाहन चालवायला बोलावं लागत नाही. कोमलला अगदी नीट दिसतं. त्याची नजर तीक्ष्ण असल्याने तो वाहनाला लागलेल्या दोन्ही बाजूच्या आरशात बघून अगदी बिनचूकपणे गाडी चालवतो. बरेचदा मीही डबल सीट जातो त्याच्या गाडीवर. हो, पाहिलंय मी ते. धन्य आहे तुमची आणि कोमलची पण. तुम्ही मोठ्या मनाचे जगताप. कोमलचे गुण पारखून त्याला रोजगार दिलात. मी कोण देणारा मॅडम? करता करविता देवच ठरवतो. मी फक्त एक माध्यम आहे, जगताप नम्रतेने उत्तरले. कोमलच्या सत्यतेबाबत कळल्यावर इंद्राणीही त्याच्याशी सांकेतिक भाषेत बोलण्याचा प्रयत्न करू लागली. सरावाने तिला ते जमवू लागलं. तिने याचं प्रशिक्षण घेतलेलं नसलं तरी ओठांच्या हालचालींवरून, हावभावावरून, खाणाखुणांवरून कोमल इंद्राणीला काय विचारायचं आहे हे समजून जायचं आणि इंद्राणीही त्याची भाषा समजून जायची. एक दिवस कोमल कामावर आला नाही. इंद्राणीने त्याबाबत जगतापला विचारणा केली. मॅडम, कोमलचं लग्न झालं असून त्याला एक मुलगा आहे, ज्याचं 3 दिवसांनी बारसं आहे बरं का. हे ऐकून इंद्राणीला तिसरा धक्का बसला. मॅडम, विशेष म्हणजे त्याची बायको पूर्णतः निर्व्यंग आहे बरं. हा इंद्राणीसाठी चौथा धक्का होता. निर्व्यंग असूनही कोमलच्या बायकोने मुक्या बहिऱ्या कोमलशी का बरं लग्न केलं असावं? ती आणि तिच्या घरच्यांची काय बरं अगतिकता असावी? झालं. इंद्राणीच्या चौकस डोक्यातील किडे वळवळायला लागले. कोमलच्या पत्नीच्या निर्णयाबाबत जाणून घ्यायचं तिने मनाशी पक्क केलं आणि ठेकेदाराला तिचा नंबरही मागितला. बारशाची घाई गडबड आटोपल्यावरच फोन करायचं तिने ठरवलं. बारसं झाल्यावर कोमलच्या पत्नीशी, करुणाशी तिने संवाद साधला. त्यातून तिला काही महत्त्वपूर्ण बाबी कळल्या. करुणा आपल्या नावाचं सार्थक करत होती. तिच्या नावाप्रमाणेच तिचा करुणमय स्वभाव होता. कोमल मुकाबहिरा असूनही तिने त्याला मनापासून स्वीकारलं होतं.
कारण कोमलचा साधा सरळ स्वभाव, तो निर्व्यसनी असणं, तसेच मेहनती, कष्टाळू, प्रामाणिक असणं या गुणांमुळे संसाराची, तिची मुलाबाळांची जबाबदारी तो नीट पार पाडेल याची खात्री असल्याने तिने कोमलशी लग्न करून त्याच्या जीवनामध्ये रंग भरले होते. तरीही शरीराने धडधाकट मुलीने एका दिव्यांग मुलाशी लग्न करायला धाडसच लागतं. दया म्हणून भावनेच्या भरात तू निर्णय घेतला का कोमल? दया म्हणून भावनेच्या भरात तू निर्णय घेतला का करुणा? या इंद्राणीच्या प्रश्नाला करुणा तडक उत्तर देताना म्हणाली, नाही नाही मॅडम, दया म्हणून मी अजिबात निर्णय घेतला नसून पूर्ण विचारांती व शांत डोक्याने निर्णय घेतलाय. मॅडम, धडधाकट पती मिळून तो जर व्यसनी निघाला तर काय कामाचं ना? निर्व्यसनी मुलं मिळतात कुठे आताशा? खायला काळ आणि भुईला भार, असून नसून सारखेच, डोक्याला ताप नुसता. बघते ना मी अनेकींचे नवरे, त्यापेक्षा सुस्वभावी, शांत, सालस, मुख्य म्हणजे निर्व्यसनी कोमल मला आवडला. मला संसारात काहीच अडचण नाही. मी त्यांची खाणाखुणांची भाषा समजून घेतली आहे, त्याद्वारे त्यांच्याशी बोलते. मॅडम, लग्न म्हटलं की तडजोड आलीच. मी ही तडजोड केली आहे. सुखाने संसार सुरू आहे आमचा. संसार वेलीवर एक फूल पण उमललं आहे. मुलगा झाला आहे आम्हाला. परमेश्वराच्या कृपेने तो पूर्णतः निर्व्यंग आहे. देवाने मला साथ दिली बरं का मॅडम. खरं आहे तुझं. सत्कर्म केल्यास परमेश्वराचा आशीर्वाद मिळतोच मिळतो, जो तुझ्या बाळाच्या रूपाने तुला मिळाला आहे. परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे, निश्चिंत राहा. हो मॅडम, छान वाटलं तुमच्याशी बोलून. मलाही जगतापकडून तुझ्या बाळाचं बारसं झाल्याचं कळलं. तुमचं दोघांचंही हार्दिक अभिनंदन. कोमलच्या हाती बाळासाठी खाऊ पाठवते. हं. थँक्यू मॅडम, या घरी नक्की. येईन ग पुढे कधीतरी. सध्या घराचं काम सुरू आहे ना. ठीक आहे मॅडम, मी वाट पाहीन. करुणाशी बोलून इंद्राणीला समाधान वाटलं. माहेरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, खाणारी तोंड जास्त, या अपरिहार्यतेपोटी जरी तिने कोमलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असले तरी त्यामागील तिची सद्विवेक बुद्धी, सद्विचारांचं दर्शन झालं. अर्थात करुणाच्या या धाडसी अनोख्या निर्णयाला तिच्या आईवडिलांची साथ लाभली होती. गरिबीपायी पोटाची खळगी भरण्यासाठी वाममार्गाला लागण्यापेक्षा एका सुस्वभावी दिव्यांगाचा आधार बनून त्याचा जीवनोद्धार करण्याचा तिचा निर्णय प्रशंसनीय, अनुकरणीय व प्रेरणादायी असाच होता. इंद्राणीला करुणाचं खूप कौतुक व अभिमान वाटला. तिने मनोमन करुणाला कडक सलाम केला. करुणा कोमलच्या रूपात आणखी एका अनोख्या जीवनरंगाचं दर्शन इंद्राणीला झालं होतं. धन्यवाद.